नमस्कार. कौल जनमानसाचा बॅकडोर एंट्री पवित्र पोर्टल 2016-17 पासून कार्यान्वित झालेला आहे आणि तरीसुद्धा बरेच शिक्षक पोर्टलद्वारे न येता संस्था त्यांना खाजगी अप्रूव्हल काढून देत आहेत आणि त्या संदर्भात जेव्हा EIEO त्या अप्रूव्हलला शालार्थ ID काढण्यासाठी जेव्हा अडसर ठरतात, मान्यता देत नाहीत, अप्रूव्हल देत नाहीत, तेव्हा मात्र ते कोर्टामध्ये धाव घेतात आणि कोर्टामध्ये गेल्यावरती सुद्धा कोर्टाने जवळपास आजपर्यंत 100 वेळा सांगितलेलं आहे की अशा शिक्षकांच्या नियुक्त्या तुम्हाला अडवता येणार नाहीत. प्रश्न असा आहे की मग पोर्टल भरती कशासाठी? पोर्टल भरतीचा घाट कशासाठी, जिथं एका जागेसाठी 10 उमेदवार दिले जातात आणि त्यातले सुद्धा घ्यायचा की नाही तो सुद्धा त्या संस्था चालकांचा अधिकार आहे, त्या उमेदवाराचा अजिबात सुद्धा नाही आहे. इंटरव्ह्यूसाठी असणारी, मुलाखतीसाठी असणारी SOP फॉलो केली जात नाही, हे सुद्धा तितकंच सत्य आहे. आणि एवढं सगळं असताना राज्यात वर्षानुवर्षे शिक्षक भरती रखडली जाते, उमेदवार वाट पाहतात, त्यांची वाट लागते, परंतु त्यांच्यावरनी शिक्षक होण्याचं भाग्य लागत नाहीत आणि अशामध्ये त्यांचं वयसुद्धा निघून जातं. आणि याचसाठी एक चॅनलवरती व्हिडिओ टाकला होता आणि ह्या उमेदवाराने खूप चांगल्या प्रकारे हा आपल्याला रिस्पॉन्स दिलेला आहे आणि समवेअर वी शुड थिंक ओव्हर इट, म्हणून आपण तो पाहणार आहोत. कौल जनमानसाचा मित्रांनो, हे आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे की जे चुकीचं होतं आहे त्याच्यावरती आपण व्यक्त व्हायला पाहिजे आणि सोशल मीडिया इज अ गुड प्लॅटफॉर्म इन युअर हँड. सो तुम्ही प्लीज व्यक्त व्हा, अन्यथा याच्यातून काहीच होणार नाही. जे वाट पाहणारे आहेत वाटच लागेल, परंतु काही होईल असं दिसत नाही आहे. तर आता तो जो आपला व्हिडिओ आहे तो बघा, मी इथं टॅगसुद्धा केलेला आहे, त्याच्या संदर्भात यांनी आपल्याला रिप्लाय दिलेला आहे. ते आहेत पुरुषोत्तमजी. इथे खरा दोषी एकटे शिक्षण अधिकारी नाहीत, तर राज्य सरकार स्वतः आहे असं दिसतंय. जर पवित्र पोर्टल व्यवस्थित काम करत नसेल, ज्यामुळे भरती प्रक्रियेवर परिणाम होत असेल किंवा एखादा अधिकारी त्याचा योग्य वापर करत नसेल, तर पोर्टलमध्ये असलेली कोणतीही तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी कोणाला जबाबदार धरलं पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? ह्यांचा प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आहे, प्रत्येक लाईन महत्त्वाची आहे, म्हणूनच याच्यावरती हायलाइटेड व्हिडिओ बनवते. नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहा. जर माननीय न्यायालयाला हे दिसलं असेल तर त्यांनी शिक्षण अधिकाऱ्यांसोबतच आधी सरकारलाही धारेवर धरलं पाहिजे. या व्यवस्थेत कोणाकडे जास्त निर्णय घेण्याचा अधिकार आहे, शिक्षणाधिकाऱ्याकडे की राज्याच्या प्रमुखाकडे? तसं पाहिलं तर सरकारमधील वरच्या लोकांच्या सहभागाशिवाय हे शक्य तरी आहे का? नोकरशाह हे स्वतःहून असं करू शकतील का? इथे निराशाजनक गोष्ट अशी आहे की न्यायालयाला हे दिसत नाही आहे किंवा कदाचित त्यांना हे बघायचंच नाही आहे. दुसरी गोष्ट, गटशाळा आणि महाविद्यालये आहेत. जेव्हा सर्व शाळा आणि महाविद्यालयांना गुणवत्ता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी पवित्र पोर्टल या अनिवार्य केंद्रीय प्रणालीद्वारे शिक्षकांची भरती करणे बंधनकारक आहे आणि जर हे पोर्टल अनुदानित शाळा आणि महाविद्यालयांना योग्य शिक्षक पुरवण्यात अक्षम असेल, ज्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत असेल, तर या शाळा आणि महाविद्यालयांनी स्वतःच शिक्षक नियुक्त करण्याऐवजी सरकारकडे या दुर्दशेबद्दल का तक्रार केली नाही? अर्थातच इथं ज्या काही अनुदानित संस्थांच्या शाळा आहेत त्यांनी सुद्धा सरकारकडे तक्रार करायला हवी ना, की आम्हाला शिक्षक द्या म्हणून, किंवा पोर्टल हे व्यवस्थित रन होत नाही. तसेही अशी भरती करण्यापूर्वी कोणाची परवानगी घेतली होती? असं वाटतं की राज्याची कोणतीही परवानगी घेतली नव्हती, म्हणूनच हे घडलं. ऑफकोर्स परवानगी घेतली नव्हती म्हणूनच हे जरी घडलं असलं तरीसुद्धा NOC देणारे काही अधिकारी याला जबाबदार आहेत. NOC असल्याशिवाय जाहिरात देता येत नाही आणि जाहिरात दिल्याशिवाय इंटरव्ह्यू घेता येत नाहीत. ही सर्व पूर्ण सायकल असते. जेव्हा रिक्रुटमेंट प्रोसेस होते, आता एक पवित्र पोर्टल आलं, याच्या अगोदर अशीच भरती होत होती. मला याला जबाबदार कोण? असं वाटतं की राज्याची कोणती परवानगी घेतली नव्हती म्हणूनच हे घडलं. जर या शाळा आणि महाविद्यालयांना खरोखर त्यांच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक
नुकसानीची चिंता असती तर त्यांनी पवित्र पोर्टलद्वारे कायम स्वरूपी शिक्षक मिळेपर्यंत तात्पुरत्या कंत्राटी आधारावर शिक्षकांना नियुक्त केले असते. मित्रांनो, आता हे कितपत योग्य आहे? संस्था चालकांच्या बाजूने मी मुद्दे मांडते असं अजिबात सुद्धा नाही आहे. परंतु कंत्राटी शिक्षकांना 2017-2013 पासून रिक्त पदं आहेत, भरली गेली नाही आहेत. त्यांना तिजोरीतून पगार द्यावा लागतो. मग अर्थातच हे विचार करणार ना, की सध्या मग आपण डायरेक्ट शिक्षक भरूया. आणि त्याच्या नाण्याची दुसरी बाजू अशी, की ज्याला त्यांना शिक्षक घ्यायचं आहे, मग ते कसं घेणार आहे? टॉप सिक्रेट आहे. शिक्षक भरती कशी होते इंटरव्ह्यूच्या माध्यमातून, तसं घ्यायचं असेल तर ते सुद्धा त्यांचे हात तिथं बांधलेले गेलेले असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांची नुकसानीची चिंता मला वाटतं कोणालाच नाही आहे याच्यामध्ये. ना संस्था चालकांना आहे, ना सरकारला आहे. येस. शाळा आणि महाविद्यालयांना शिक्षकांना कंत्राटी पद्धतीने भरती करणे अनैतिक वाटते का? आणि तसे वाटत असेल तर कधीपासून? या भ्रष्टाचारात तिसरे दोषी ते शिक्षक आहेत, ज्यांनी पवित्र पोर्टलच्या अनिवार्य मार्गाला डवलून अशा शाळा महाविद्यालयामध्ये नोकरी स्वीकारली. सर, नुकतंच मी एक Instagramवरती व्हिडिओ टाकलेला आहे. बालुशा म्हणे म्हणून सर्च करा. म्हणजे शिक्षकाची जी परिस्थिती आहे ते खरंच त्याच्यामध्ये मांडलेली आहे, की जेव्हा शाळेवरती जातात अल्पसंख्याक संस्था आहेत, तेव्हा लाखांमध्ये पैसे मागतात आणि जर ते पैसे दिले नाही तर आता त्यांना नोकरी मिळत नाही. त्यामुळे खरंच ते शिक्षक कितपत दोषी आहेत याच्यावरती क्वेश्चन मार्क आहे. जर तुमच्याकडे पैसा असेल तरच तुम्हाला नोकरी मिळते. त्यामुळे इथं देणाराही तितकाच दोषी आहे आणि घेणाराही तितकाच दोषी आहे, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. त्यांना हे माहीत नव्हतं असं ते म्हणू शकत नाहीत, कारण त्यांना पूर्ण कल्पना होती की सर्व शाळा महाविद्यालयांना पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकांची भरती करणे बंधनकारक आहे. तरीही त्यांनी अशा संस्थांमध्ये रुजू होण्याचं धाडस केलं आणि या शिक्षकांनी अशा महाविद्यालयांना भरमसाठ देणग्या दिलेल्या आहेत. आता अर्थात देणग्या दिल्या असतील त्याच्याबद्दल अजिबात सुद्धा दुमत नाही आहे, परंतु त्याच्या पुढची गोष्ट अशी की बॅकडोर एंट्री केलेले कितीतरी शिक्षकांना नियुक्त्या मिळालेल्या आहेत आणि ते परमनंट होऊन शाळा आय डी जनरेट होऊन त्यांचं शिक्षण सेवकसुद्धा कंप्लीट झालेलं आहे. त्यामुळे एकाला जर अशी एंट्री मिळाली तर बाकीच्या 10 संस्था अशा जातात. काही संस्था अल्पसंख्याकमध्ये कन्वर्ट होतात आणि अशा पद्धतीने, कारण पोर्टलची भरतीच खूप लेंदी आहे, त्यामुळे इथं ना म्हणजे एकाच बाजूने विचार करून चालणार नाही आहे. दोन्ही बाजूनी तितकंच हे सायमल्टेनियसली जायला हवं होतं, परंतु ते गेलेलं नाही आहे. असं म्हणायलाही खूप वाया आहे. या काळात चौथा दोषी थेट नसला तरी तो माननीय न्यायालय स्वतः आहे. कायदेशीरदृष्ट्या अनिवार्य असलेल्या पवित्र पोर्टलचा मार्ग शाळा, महाविद्यालय शिक्षकांकडून डावलला जात आहे आणि पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती होईपर्यंत तात्पुरत्या आधारावर शिक्षकांची नियुक्ती करण्याचे पर्यायी मार्ग शाळा महाविद्यालयांना उपलब्ध आहेत. हे स्पष्ट दिसत असताना हे न्यायालय अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहे जे अगदी एका लहान मुलालाही चुकीचे वाटेल. अर्थातच याला न्यायालय दोषी म्हणता येणार नाही, परंतु एखाद्या शिक्षकाने जेव्हा कोणत्याही आस्थापनेवरती 180 दिवस, त्याच्यापेक्षा जास्त 230 दिवस, 280 दिवस टोटल जर काम केलं असेल ना, तर त्याच्यावरती त्या नोकरीवरती म्हणजे त्याचा हक्क तो जमावू शकतो. आणि म्हणूनच जे कंत्राटी भरती आहे ते बघा 11च महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं, कॉन्ट्रॅक्चर ठेवलं जातं. त्याचबरोबर कंत्राटी भरती करत असताना किंवा तात्पुरत्या स्वरूपाचं जे कोणी तुम्ही अनएडेडवरती काम करत असाल त्यांना मात्र दरवर्षी एप्रिल महिन्यामध्ये त्यांचं कॉन्ट्रॅक्ट आहे ते टर्मिनेट केले जातात आणि पुढच्या वर्षी जूनमध्ये त्यांना घेतलं जातं. त्यामुळे कंप्लीट ते 12 वर्षाची नियुक्ती देतच नाहीत, कारण तो कायदा आहे. मग ज्यांना 2 वर्ष झालेलं आहे, 3 वर्ष झालेले आहे, ते कोर्टात जातात. लगेच कोर्टात जात नाहीत असे लोक. आणि त्यामुळे कोर्टाला सुद्धा ते मान्य करावं लागतं. हा कोर्टाची मी बाजू मांडत नाही आहे, पण ती लॉज ऑफ फॅक्ट आहेत. त्यांना हे कोर्टाला हे पडलेलं नाही आहे की इथं सरकारचं नुकसान होतं आहे, विद्यार्थ्यांचं होतं आहे की काय होतं आहे. ते जे तुम्ही पुरावे देत आहात त्याला अनुसरूनच त्यांना निकाल द्यावा लागतो. आणि अशा बेकायदेशीर थेट नियुक्त्यांना न्यायालय नियमित करण्याचे आदेश दिले. हे संपूर्ण सिंडिकेट गुणवत्ता, पारदर्शकता, उत्तरदायित्व सुनिश्चित न करता मुलांच्या दर्जेदार शिक्षणाच्या अधिकारावर परिणाम करत आहे, जे NEP 2022मध्ये नमूद केलेलं आहे. शिवाय हे योग्य उमेदवारांना नोकरी मिळण्यापासूनही वंचित ठेवत आहेत. जर याला आव्हान दिलं गेलं नाही तर अशा बेकायदेशीर मागच्या दाराने होणाऱ्या नियुक्त्या भविष्यात सामान्य होतील आणि मोठ्या प्रमाणात वाढतील आणि योग्य उमेदवार विद्यार्थ्यांच्या हक्काची पायमल्ली करतील.
100% असं जर आता ह्याला जर दुजोरा दिला तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला पाहता येईल की बॅकडोरनी शिक्षकांची एंट्रीची जी टक्केवारी आहे ती वाढलेली असेल. आतापर्यंत 5 ते 6% आहे, परंतु येणाऱ्या काळामध्ये वाढलेली असेल. कारण जर सरकार, जर उच्च न्यायालय जर राज्य सरकारला फटकारत असेल की तुम्ही अशा पद्धतीच्या नियुक्त्या द्या, तुम्हाला किती वेळा सांगितलं, आणि राज्य सरकारचे EIO हे जर फक्त बघ्याची भूमिका घेत असतील, पोर्टल व्यवस्थित नियोजनबद्ध वर्षामध्ये नोकर भरतीची प्रोसेस कंप्लीट होण्यासारखं जर करत नसतील, तर ही परिस्थिती ओढवणार आहे, त्याच्याबद्दल वादच नाही आहे. आणि हा मित्रांनो हा रिप्लाय होता. तुम्हाला काय वाटतं याच्या संदर्भात नक्की व्यक्त व्हा. बॅकडोर एंट्री जे शिक्षक करत आहेत ते आज आज शिक्षकांना घेतलं म्हणून ते जात नाही, ते 2-4 वर्ष जाऊन देतात आणि नंतर कोर्टाकडे धाव घेतात, कारण त्यांचे कंटिन्युएशन सर्व्हिसमध्ये दाखवली जाते. त्यामुळे असे जे शिक्षक आहेत, खरं पाहता या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममधून मला बोलायला पाहिजे की नको आय डोंट नो, परंतु वास्तव सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. तर अशा शिक्षकांना कायमस्वरूपी सुद्धा केलं जातं. म्हणूनच तुम्हाला तुमच्या लक्षात आलं असेल, जे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणवाले आहेत ते सुद्धा किती दिवस झालं म्हणजे मागणी करतात की आम्हाला कंटिन्यू करा. त्यांचं कारणच तसं आहे, कारण ते कायद्यामध्ये येतं ना नंतर ते. त्यामुळे ते ठराविक कामाचे दिवस झाल्यावरती त्यांना ते कंटिन्यू करावं लागतं. जर ती म्हणजे क्लिअर आणि प्युअर व्हॅकन्सी असेल तर, त्या कॅटेगरीची असेल तर, यात मात्र शंकाच नाही आहे. आणि अशाच पद्धतीने आपण पाहिलेलं आहे की रिसोर्स पर्सन असतील किंवा काही बघा ह्या शाळा होत्या, दिव्यांगाच्या शाळा होत्या, त्याच्यावरती वर्षानुवर्ष काम करणारे शिक्षक असतील, त्यालासुद्धा गेल्या सरकार इलेक्शनच्या अगोदर त्यांना परमनंट केलं. त्याचं कारणच असं होतं की त्यांची सेवा ती ग्राह्य धरावी लागते. साधन व्यक्तीच्या जागा 4,600 किती तर 20 होत्या काहीतरी, तर 2022च्या शिक्षक भरतीमध्ये त्या फ्रीज करून ठेवण्यात आल्या होत्या. आता त्यांना न घेता, त्या कुणालाही इंग्लिशला दिल्या नाही, मराठीला दिल्या नाही, कुठल्याही विषयाला न देता आता जे रिसोर्स पर्सन म्हणून काम करत होते त्यांना त्यांनी परमनंट केलं. त्यामुळे हे परमनंट का करतात त्याचं कारण असं आहे, ते कोर्टात जातात किंवा सरकारकडे मागणी करतात, परंतु वास्तविकता अशी आहे की त्यांचा त्या नोकरीवरती अधिकारसुद्धा चालतो. म्हणूनच बॅकडोर एंट्री आहे. जर आता न्यायालयाने जर असं म्हटलं असेल तर मात्र यातून येणाऱ्या काळामध्ये बॅकडोर एंट्री करणारे शिक्षकांची संख्या वाढताना दिसेल, याच्यामध्ये शंकाच नाही आहे. जबाबदारी जरी सरकारची असली तरी सरकार जबाबदार घेणार नाही आणि नेहमीप्रमाणे नुकसान हे प्रामाणिकपणे, ज्याचं स्वप्न आहे मी शिक्षक व्हावं, याचंच होणार आहे, यात शंकाच नाही आहे. अशाच महत्त्वपूर्ण ऑथेंटिक माहितीसाठी मित्रांनो स्टे कनेक्टेड आणि तुम्ही बोलत चला. तुमचा आवाज आहे तो 4 लोकांना बोलतं करतो आणि त्याच्यातून बदल, परिवर्तन नक्कीच घडेल. याच अपेक्षेसह जय हिंद, जय महाराष्ट्र.